सेकंड एक्सरसाइज 1.3 सातवा जो प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे 10 रेज टू x प्लस x रेज टू 10 प्लस x रेज टू 10 रेज टू x क्वेश्चन सेकंड मध्ये. तर पहा आता या दिलेल्या ज्या तीन टर्म आहेत तर या तिन्ही टर्म पॉवर फंक्शन्स आहेत. म्हणजे आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा हा प्रॉब्लेम दिलेला आहे. फर्स्ट अगोदर याला आपण y कन्सिडर केलं 10 रेज टू x प्लस x रेज टू 10 रेज टू 10 प्लस x रेज टू 10 रेज टू x आणि याला इक्वेशन नंबर दिलं फर्स्ट. आता प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेपरेट फाइंड करायचा आहे. तर 10 रेज टू x ही एक टर्म आपण कन्सिडर केली u म्हणून. तर लेट u इज इक्वल टू 10 रेज टू x पॉवर फंक्शन असल्यामुळे आपण लॉग घेतोय दोन्ही साइडचा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. तर log u इज इक्वल टू log ऑफ 10 रेज टू x. तर आता हा जो इंडेक्स आहे तर हा इंडेक्स म्हणजे x रेज टू x आहे. तर प्रॉपर्टी नुसार जी प्रॉपर्टी आहे log m रेज टू n इज इक्वल टू n log m या प्रॉपर्टी नुसार आपण x रेज टू x हे मल्टिप्लाय मध्ये घेतलं आणि log 10 ॲज इट इज ठेवलं. आता या इक्वेशन मध्ये log 10 हे कॉन्स्टंट आहे. u चा log आपण लिहिला log u ॲज इट इज x रेज टू x मल्टिप्लाय मध्ये घेतलं आणि log 10 ॲज इट इज log 10 हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे x रेज टू x चा. आता x रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी सेकंड क्वेश्चन मध्ये फाइंड केलेला आहे. x रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह येतो x रेज टू x 1 log x. जर आपण इथे सेपरेटली याला कन्सिडर केलं आणि सॉल्व केलं तर पहा याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व कसा करायचा आहे. समजा आपण याला कन्सिडर केलं लेट m इज इक्वल टू x रेज टू x. आता log जर घेतला तर log m इज इक्वल टू होईल x log x. डायरेक्ट प्रॉपर्टी पण यूज केली आहे. तर 1/m dm/dx is equal to first function as it is derivative of log x means 1/x plus second function log x as it is into derivative of x is 1. तर x cancel होईल या m ला ट्रान्सफर केलं तर dm/dx होईल is equal to m into in bracket 1 plus log x. परंतु m आपण कन्सिडर केलेला आहे x रेज टू x. तर dm/dx आपल्याला भेटेल x रेज टू x into 1 plus log x. म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह पुट करायचा आहे x रेज टू x चा x रेज टू x into 1 plus log x. तर इथे पहा या m ला पुट केल्याच्या नंतर आपल्याला भेटतंय x रेज टू x into 1 plus log x. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू x हा आपण पुट करू शकतो x रेज टू x into 1 plus log x. तर डिफरन्शिएट करू इक्वेशन सेकंड ला. तर log u चा डेरिव्हेटिव्ह 1/u du/dx is equal to log 10 constant as it is into d/dx of x raised to x. नाउ हे u जर ट्रान्सफर केलं तर इकडे LHS ला डिनॉमिनेटरला आहे RHS ला न्यूमरेटरला येईल म्हणजेच मल्टिप्लाय मध्ये. तर du/dx is equal to u into in bracket log 10 as it is derivative of x raised to x is x raised to x into 1 plus log x to इथे पुट केला. तर पाहता आपल्याला du/dx हे भेटतंय 10 raised to x u च्या ठिकाणी आपण 10 raised to x पुट केलंय. u म्हणजे 10 raised to x कन्सिडर केलेला आहे into हे x raised to x as it is log 10 as it is याच्या मल्टिप्लाय मध्ये 1 plus log x. इक्वेशन नंबर 3 दिले याला. म्हणजे इक्वेशन 3 हा डेरिव्हेटिव्ह आहे फर्स्ट टर्मचा. आता सेकंड टर्म कन्सिडर करू लेट v is equal to x raised to 10. सेकंड टर्म आपण इथे कन्सिडर केलेली आहे v. हे पण एक पॉवर फंक्शन आहे. पॉवर फंक्शन असेल तर आपण अगोदर लॉग घेतो. तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स दोन्ही साइडचा लॉग घेतला तर log v is equal to log x raised to 10. आता इथे इंडेक्स आहे x raised to 10. तर हे x raised to 10 मल्टिप्लाय मध्ये प्रॉपर्टी नुसार तर log v is equal to x raised
dx पाय ते u into v रूल यूज होतो. मग u म्हणजे 10 raised to x आणि v म्हणजे log x. तर फर्स्ट फंक्शन u as it is derivative of log x. log x चा derivative येईल 1 upon x. 1 upon x plus second function log x as it is derivative of x raised to 10 is 10 into x raised to 9. पाय ते x कॅन्सल होईल, x raised to 9 राहील. 10 मधून एक मायनस केलं तर 9 राहील. आणि या b ला ट्रान्सफर केल्यानंतर dv upon dx is equal to b into in bracket x raised to 9 plus 10 x raised to 9 into log x as it is. आता या दोन्ही टर्म मध्ये x raised to 9 हे कॉमन घेता येईल आणि b ला पुट करता येईल. तर b आपण कन्सिडर केलेला आहे x raised to 10. तर b ला पुट केलं x raised to 10 b च्या ठिकाणी x raised to 9 कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये इथे काहीच नाही म्हणजे 1 राहिलं. 1 प्लस हे 10 as it is log x as it is इक्वेशन नंबर 5. आता हा झाला डेरिव्हेटिव्ह सेकंड टर्मचा. थर्ड टर्म दिलेली आहे आपल्याला x raised to 10 raised to x. तर त्याला पण सेपरेट कन्सिडर करू. w is equal to x raised to 10 raised to x. हे पण एक पॉवर फंक्शनच आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडचा लॉग घेतला तर log w is equal to log x raised to 10 raised to x येईल. आता log w is equal to 10 raised to x into log x आलं. इक्वेशन नंबर 6 दिलं आपण याला. हे हा जो इंडेक्स आहे 10 raised to x हा मल्टिप्लाय मध्ये येईल. आता इथे u into v रूल यूज होईल. डिफरन्शिएट करते वेळेस तर log w चा डेरिव्हेटिव्ह 1 upon w into dw upon dx is equal to first function 10 raised to x as it is derivative of log x is 1 upon x plus second term as it is into derivative of 10 raised to x is 10 raised to x into log 10. हे w ट्रान्सफर केलं तर dw upon dx is equal to w into 10 raised to x upon x as it is plus 10 raised to x into log x into log 10 as it is. आता या दोन्ही टर्म मध्ये 10 raised to x कॉमन घेता येते. 10 raised to x कॉमन घेतला आणि w ला पुट केलं. w म्हणजे आहे x raised to 10 raised to x. 10 raised to x कॉमन घेतल्यानंतर इथे फर्स्ट टर्म राहील 1 upon x plus log 10 constant as it is into function log x. इक्वेशन नंबर दिला याला 7. तर इक्वेशन नंबर 7 म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे थर्ड टर्मचा. जी थर्ड टर्म आपल्याला गिवन आहे x raised to 10 raised to x. आता आपल्याला इक्वेशन फर्स्ट ला जर डिफरन्शिएट केलं तर dy by dx फाइंड करता येईल. म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह लिहिणार आपण dy upon dx is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 raised to x म्हणजे फर्स्ट टर्म प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 10 म्हणजे सेकंड टर्म प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 10 raised to x म्हणजे थर्ड टर्म. तर प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केलेला आहे. तर इक्वेशन नंबर 3 इक्वेशन 3 मधून आपण पुट करू शकतो फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह. तो इथे पुट केला आपण. त्यानंतर हा झाला फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर सेकंड टर्म जी आहे x raised to 10 raised to x याचा डेरिव्हेटिव्ह आपण इक्वेशन 5 मधून पुट करू शकतो. इक्वेशन 5 मधून पुट केल्यानंतर हा झाला डेरिव्हेटिव्ह टर्म सेकंडचा. आणि त्यानंतर थर्ड टर्म जी आहे x raised to 10 raised to x तर याचा डेरिव्हेटिव्ह इक्वेशन 7 मधून पुट करता येईल. तर तो डेरिव्हेटिव्ह आपण इथे पुट केला तर या तिन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह फाइंड झालेला आहे. म्हणजेच इक्वेशन नंबर फर्स्ट वरून आपण हे पूर्ण फायनल आन्सर फाइंड केलंय. तर आता हे जे सोल्युशन आहे तर हे सोल्युशन आहे प्रॉब्लेम नंबर 7 क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज 1.3 मधला. आता लास्ट प्रॉब्लेम पाहू आपण. प्रॉब्लेम नंबर 8 क्वेश्चन नंबर 2 मधला. एक्सरसाइज 1.3.
सिंपल ब्रॅकेटचा इंडेक्स आहे tan x आणि स्क्वेअर ब्रॅकेटचा इंडेक्स आहे tan x at x is equal to pi by 4. तर x is equal to pi by 4 साठी आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. या प्रॉब्लेम मध्ये पण आपल्याला पॉवर फंक्शन दिलेलं आहे. तर पॉवर फंक्शन असेल तर आपल्याला माहिती आहे की लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा वापर करावा लागतो. टाईप असतो लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज कधी करायचं हे आपण पाहिलेलं आहे. 3 कंडिशनसाठी प्रोडक्ट असेल नंबर ऑफ फंक्शन्सचा, त्यानंतर क्वोशंट असेल तर, आणि जर पॉवर फंक्शन्स असेल तर आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज करतो. तर लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा वापर करून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत. परंतु इथे आपल्याला फायनल आन्सरमध्ये एक्सची व्हॅल्यू पाय बाय 4 पुट करून आन्सर फायनली dy by dx at x is equal to पाय बाय 4 फाइंड करायचे. तर फर्स्ट अगोदर याला कन्सिडर करू आपण सोल्युशन मध्ये. लेट y is equal to in square bracket simple bracket tan x raised to tan x raised to tan x. आता इथे ही जी स्क्वेअर ब्रॅकेट आहे याला कन्सिडर करू u. लेट u is equal to tan x raised to tan x. आता हे पॉवर फंक्शनच आहे. तर ही एक इक्वेशन आपण जर इथे पुट केलं तर y is equal to भेटेल आपल्याला u raised to tan x. याला जो इक्वेशन नंबर फर्स्ट, याला जो इक्वेशन नंबर सेकंड. तर अगोदर आपण फर्स्ट इक्वेशनला सॉल्व करू डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी. तर पॉवर फंक्शन असल्यामुळे टेकिंग log on both the sides of equation first. तर इक्वेशन फर्स्टचा जर लॉग घेतला तर log u is equal to भेटेल आपल्याला log of tan x raised to tan x. पाहिजे प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम. लॉगॅरिथमची प्रॉपर्टी यूज करून हा इंडेक्स मल्टिप्लाय मध्ये देता येईल. म्हणजे tan x इनटू भेटेल आपल्याला log of tan x. log u is equal to, आता याला जर डिफरन्शिएट केलं आपण, डिफरन्शिएट याला जो इक्वेशन नंबर थर्ड, डिफरन्शिएट इक्वेशन थर्ड with respect to x. log u चा डेरिव्हेटिव्ह 1 upon u du upon dx is equal to u into v rule use व्हायला u and v. first function means tan x as it is into derivative of log of tan x. log of tan x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon tan x into derivative of tan x plus second function as it is. second function आहे इथे log of tan x into derivative of tan x is sec square x. आता इथे हे tan x कॅन्सल होईल म्हणजे 1 राहील आणि त्याच्या मल्टिप्लाय मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो sec square x plus sec square x into log of tan x. आता ही u ट्रान्सफर करायचा आणि या दोन्ही टर्म मध्ये sec square x आहे म्हणजे u into in bracket u into sec square x into in bracket 1 plus log of tan x. परंतु u म्हणजे u काय आहे पहा 1 upon
सॉरी du अपॉन dx. तर इथे पहा हे होईल 1 अपॉन u du अपॉन dx. u ट्रान्सफर केल्यानंतरचा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे. तर u म्हणजे आहे x tan x रेज टू tan x. तर du अपॉन dx इज इक्वल टू tan x रेज टू tan x into sec square x in bracket 1 plus log of tan x. तर हा भेटला डेरिव्हेटिव्ह आपल्याला u चा. हा u चा डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्यानंतर आता इथे आपल्याला या सेकंड इक्वेशनचा लॉग घ्यायचा आहे. तर टेकिंग लॉग on both sides of equation second. तर log y is equal to log u raised to tan x. तर यालाच लॉगच्या प्रॉपर्टी नुसार लिहिता येईल आपल्याला. log y is equal to tan x into log u. याला तुम्ही इक्वेशन नंबर 4. Now differentiate equation 4 with respect to x. log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y dy upon dx is equal to इथे u into v use होईल tan x as it is into log u log u चा डेरिव्हेटिव्ह 1 upon u du upon dx plus log u म्हणजे सेकंड टर्म as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x is sec square x. तर फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह होईल dy by dx is equal to के y मल्टीप्लाय मध्ये येईल RHS ला इन ब्रॅकेट tan x into 1 upon u du upon dx plus log u into sec square x. याला आपण sec square x अगोदर लिहू log u. आता जर आपण इथे ऑब्झर्व केलं तर 1 upon u du upon dx यासाठी ही स्टेप यूज करता येईल आपल्याला. तर इथे 1 upon u du upon dx याला पुट करू शकतो. या ठिकाणी आपण sec square x कॉमन घेऊ. sec square x into sec square x जर कॉमन घेतलं तर 1 plus log of tan x राहील. log of tan x. तर हे पुट करता येईल आपल्याला 1 upon u du upon dx साठी. आणि y ला पुट करायचे y म्हणजे आहे tan x raised to tan x raised to tan x in square bracket simple bracket tan x चा इंडेक्स tan x आणि या ब्रॅकेट चा इंडेक्स tan x into in bracket tan x as it is into आपल्याला इथे 1 upon u du upon dx ला पुट करायचे sec square x into 1 plus log of tan x plus sec square x as it is into log u. log u आपल्याकडे ऑलरेडी आहे tan x into log of tan x. tan x into log of tan x. तर हे आन्सर आहे
इथे tan x आहे हे होईल tan पाय बाय 4. इथे tan x आहे हे पण होईल tan पाय बाय 4. इथे tan x आहे हे होईल tan पाय बाय 4 into in bracket इथे हे tan पाय बाय 4 into sec square pi by 4 into 1 plus log of tan pi by 4 plus sec square pi by 4 into tan pi by 4 into log of tan pi by 4. आता tan pi by 4 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. tan pi by 4 is equal to 1. त्यानंतर sec pi by 4 आहे रूट 2. तर sec स्क्वेअर pi by 4 होईल 2. तर या व्हॅल्यूज आपल्याला इथे यूज करायच्या. tan pi by 4 च्या ठिकाणी 1 पुट करायचे म्हणजे dy by dx at x is equal to pi by 4 जेव्हा आहे तेव्हा आपल्याला आन्सर भेटते पहा 1 raised to 1 into in bracket tan pi by 4 means 1 multiply by sec square pi by 4 means 2 into 1 plus log 1 plus 2 multiply by 1 into log of 1. 1 चा log हा ऑलवेज 0 असतो. तर 0 log असल्यामुळे यालाच लिहिता येईल 1 raised to 1 means 1 into in bracket 1 multiply by 2 इथे 0 येईल. म्हणजेच या टर्मचा आन्सर येईल 2 multiply by 1 plus 2 into 1 plus 0 log 1 0 आहे plus 2 into 0. तर फायनल आन्सर भेटेल आपल्याला 2 plus 0 that is 2. तर dy by dx at x is equal to pi by 4 आन्सर आहे 2. तर फायनल आन्सर